मविया मनसेचा शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी होणारी ही महत्त्वाची भेट। बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत, उपोषणकर्ते उपस्थित राहणार। सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 5 वाजता बोलावली बैठक। आज मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक। दुपारी 12 वाजता पार पडणार बैठक। अवकाळीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बैठकीत चर्चेची शक्यता। मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची बैठक। हर्षवर्धन सपकाळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार। आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार। सुनील तटकरेंची माहिती। धाराशिव जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्पांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार महत्त्वाची बैठक। भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षातील संघर्षाचा विकास कामांवर परिणाम। अमरावती शहरात कुठलेही रोहिंगे नाहीत। जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला त्रास देऊ नका। खासदार बळवंत वानखडे यांची पोलीस आयुक्तांना विनंती। किरीट सोमय्यांच्या दबावाला पोलिसांनी बळी पडू नये। खासदार बळवंत वानखडेंची प्रतिक्रिया। संदीप देशपांडेच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात नव्या फोटोंनी वेधले लक्ष। नव्या नेत्यांसोबत काढलेल्या भव्य फोटोंची भर। शरद पवार, आदित्य ठाकरे, शिंदे, फडणवीसांसोबतचे फोटो। रणजितसिंह निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक। महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला रणजितसिंह निंबाळकर। पत्रकार परिषदेनंतर भाऊक। मतदारांची दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान रोखा। राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश। प्रत्येक बूथवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश। यवतमाळमधील 26 रेती घाटांचा होणार लिलाव। 7 तालुक्यातील घाटांचा लिलाव करण्यासाठी आज निविदा स्वीकारणार। बीडमधील संगम येथील श्रीकांत होरमाळे ठरला क्लास 1 ऑफिसर। श्रीकांतनं राज्यसेवा परीक्षेत मिळवली 140वी रँक। पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव। यवतमाळमधील झेडपी आणि पंचायत समितीची अंतिम मतदार यादी जाहीर। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केले अधिसूचना। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात। वकील नितीन सातपुतेंकडून रीट याचिका दाखल। रोहित आर्यची हत्या झाल्याचा याचिकेत आरोप। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर। छातीत गोळी लागल्यानंतर ती थेट त्याच्या पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे तो वाचण्याची शक्यता नव्हती, अशी माहिती रोहित आर्यच्या पोस्टमॉर्टम अहवालातून समोर। गडचिरोलीत दाट धुक्यांची चादर। वाहन चालकांना सावधपणे वाहन चालवावे लागतायत। रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा। राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश। पोलिसांना 8 आठवड्यांची मुदत। अमरावतीच्या रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील 8 पोलीस कर्मचारी निलंबित। तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर। साताऱ्यात प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची पहिली बैठक। प्रतापगडावर रोपवे पार्किंगसह इतर सुसज्ज पार्किंग मूलभूत सुविधा उभारण्याची दिशा निश्चित। मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखान्यांना परवानगी। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेकडून जागा दिली आहे। स्थानिकांकडून मात्र विरोध सुरू। रत्नागिरीतील खेडमध्ये लोटे एमआयडीसी प्रदूषण प्रकरणी आता जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई। कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल। रासायनिक सांडपाण्याने नदी पूर्ण दूषित। गडचिरोलीत 3 नगर परिषदांच्या मतदार याद्या जाहीर। ही अंतिम मतदार यादी असून सूचना फलकासह संकेतस्थळावरही उपलब्ध। श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगामाचा शुभारंभ। गळीत हंगामात दररोज 8,000 पेक्षा अधिक ऊसाचे गाळप। 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा। 90 फूट ठाकुर्ली रोडवर कारवाई। अतिक्रमण झालेलं बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा सरोदेंना दणका। ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द। 3 महिन्यांसाठी सनद रद्द। न्यायालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने वकील महिलेचा मृत्यू। न्यायालयात देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। किल्ला कोर्टात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप।
शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सांगलीतील तिसंगी गावात रोखून धरली आहे. पुन्हा मोजणीस आल्यास हातात दगड घेऊ शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा इशारा. तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय प्रतिनिधित्व द्या. कोल्हापुरातल्या मैत्री संघटनेची मागणी. उमेदवारी न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम. मैत्री संघटनेच्या सचिव शिवानी गजबर यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरात दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न. या प्रसंगी शरद पर्व सारथी अमृत रथ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस कार्तिक पौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट हे धार्मिक कार्यक्रम होणार. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा. मंदिर परिसरात आकर्षक सजावट. भगवान शंकराच्या पिंडीचा साज हरिहरेश्वर या रूपात तयार करण्यात आला. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बदने विरोधात 4 तक्रारी. मारहाणीच्या आणि पैसे मागितल्याच्या तक्रारी. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित निंबाळकरांना तात्काळ अटक करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवामधील 120 डॉक्टरांचे 1 दिवसीय कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा यवतमाळमध्ये निषेध. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात डॉक्टरांचं कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांना अलिबागमध्ये श्रद्धांजली. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च. आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी. राज्यभरात आज अनिवासी डॉक्टरांचा संप. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा या उद्देशाने संप. नागपुरात रुग्णालयातील ओपीडी बंद. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित. 1 बिबट्या जेरबंद. पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी घटनास्थळी यावं या मागणीसाठी नागरिकांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. यवतमाळमधील मारेगावच्या रस्त्यात खड्डेच खड्डे. संतप्त तरुणांचे गांधीगिरी आंदोलन. छत्तीसगडमधील कार्यक्रमादरम्यान अमित बघेल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अकोल्यातील सिंधी समाजाचा संताप. या घटनेचा निषेध करत सिंधी समाजाचे अमित बघेलच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. शिरूरमधील पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको. पुणे नाशिक महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको. वन विभागाचा आणि शासनाचा निषेध करण्यात आला. बीडच्या माजलगावमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक. 7 तारखेपर्यंत सर्व कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर करण्याची मागणी. नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. बंजारा समाजाचं एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी उपोषण. उपोषणाला संजय राठोड यांनी भेट न दिल्यामुळे आंदोलन. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. भ्रष्टाचाराच्या विरोधात महानगरपालिकेच्या गेटसमोर आंदोलन. जैन मुनी निलेश चंद्रा यांनी उपोषण घेतलं मागे. मंगल प्रभात तोडा. नार्वेकरांच्या भेटीनंतर उपोषण मागे. 15 दिवसात सरकार काहीतरी तोडगा काढण्याचं लोढा आणि राहुल नार्वेकरांनी दिलं आश्वासन. कोणत्याही जीवित प्राणी पक्षाची सरकार जीवितहानी होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू. जैन मुनींना राहुल नार्वेकरांचं आश्वासन. संगमनेरच्या बोटा कुरकटवाडी मार्गावर रास्ता रोको जनआंदोलन. बोटा ते राजूर राज्यमार्गाची दुरुस्ती, दुपदरीकरण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. बीड यश ढाका हत्या प्रकरणी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा. प्रकरणी आरोपीला अटक करून एसआयटी तपास करण्याची कुटुंबियांची मागणी. चंद्रपूरमधील एसटीने दिवाळीत कमावले 5 कोटी 13 लाख रुपये. दिवाळीच्या दिवसांपासून आतापर्यंत प्रवाशांची बस स्थानकावर प्रचंड गर्दी. नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनांमध्ये 20 नवीन विद्युत वाहनांचा समावेश. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या नवीन वाहनांचे लोकार्पण. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला वेग. भारतातील सर्वात मोठा बोगदा रस्ता मार्ग. मार्गामुळे ठाणे ते बोरिवलीपर्यंतचा अवघ्या 15 मिनिटातच पूर्ण होणार. कल्याण शार्ड उड्डाणपूल 20 दिवसांसाठी अवजड वाहनांसाठी बंद. 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत बंद. डांबरीकरणाच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय.
साताऱ्यात 52 कोटींच्या मॉडेल रोडच्या कामांचं भूमिपूजन, पुवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामाचं शिवेंद्र राजेंच्या हस्ते भूमिपूजन. मुंबई मेट्रो लाईन 4 साठी मोठं पाऊल, 56 मीटर लांबीचा 450 टन वजनाचा स्टील स्पॅन एका रात्रीत बसवण्यात यश. शासनाच्या ओसाड जागेवर एसटी उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प, 300 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य, एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा हंगाम पुढे जाणार, बदलत्या हवामानाचा फटका, नोव्हेंबरपर्यंत बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, कंधार तालुक्यातील कौठा परिसरात मुसळधार पाऊस, वेचणीला आलेल्या कापूस पिकाचं नुकसान. सिंधुदुर्गात सायंकाळपासून पावसाची पुन्हा हजेरी, पुढील 2 ते 3 दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त. जालन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका, काढणीला आलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. यवतमाळमध्ये कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार, बुकिंग नंतर स्लॉट मिळणार, मगच कापूस विकता येणार. अतिवृष्टीमुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ, सध्या भाज्यांचे दर दुप्पट, दर वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापुरातील विविध भागातील ऊस वाहतूक रोखली, दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी बैठक, राजू शेट्टींच्या नेतृत्वात बैठक, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती. कोल्हापुरात ऊसाच्या दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ, बैठकीतील चर्चेवर आपण समाधानी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत आम्ही जाब विचारणार, राजू शेट्टींचा इशारा. भंडाऱ्यात नाना पटोलेंसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली, शेतकऱ्यांना घेऊन नाना पटोले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात कुजलेलं धान्य दाखवत सरसकट नुकसान भरपाईची केली मागणी. गडचिरोलीत शेतीचं यांत्रिकीकरण वाढलं, भात पिकाच्या कापणीपासून तर मळणीपर्यंतची यंत्राच्या सहाय्याने कामे होत आहेत. बारामतीच्या पुरंदरमध्ये सततच्या पावसामुळे केळी उत्पादकांचे नुकसान, केळीला पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी, कमी क्षेत्र असले तरी पीक विमा द्या, शेतकऱ्यांची मागणी. ऊस दरासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, आंदोलन अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा. पालघरमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नुकसान भरपाई म्हणून एका शेतकऱ्याच्या खात्यावर ₹2.30 जमा, शेतकऱ्याकडून संताप व्यक्त. नागपुरात पंचनामे करणारे अधिकारीच उठले शेतकऱ्यांच्या जीवावर, शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून केली पैशांची मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवलं जीवन, पावसामुळे द्राक्ष बागेला फटका, आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या. पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले, बिबट्याच्या उपाययोजनासाठी बैठकीचं आयोजन, वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.